उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग मातोश्रीवरून रवाना। दोघांमध्ये तासभर चर्चा। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहावे यासाठी काँग्रेस आग्रही, तर राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध। कल्याण ग्रामीणमध्ये रवींद्र चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। सदानंद थरवळे यांचा मुलगा अभिजित थरवळे आणि उपतालुका प्रमुख विकास देसले भाजपत। महामंडळ आणि पॅकेजची प्रलोभनं दाखवून रवींद्र चव्हाण पक्ष फोडतात। डोंबिवलीत तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदमांचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल। ॲक्शनला रिॲक्शन होईलच। शिवसेनेतील 2 नेत्यांच्या भाजप प्रवेशावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। तर लोकांना महायुती हवी आहे, फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असं संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत। नाशिकमधील तपोवन वृक्ष वादावर नितेश राणेंची वादग्रस्त एक्सपोस्ट। ईदच्या दिवशी पर्यावरणप्रेमी गप्प का, असा नितेश राणेंचा पोस्टमधून सवाल। नितेश राणे भडकाऊ विधान करून हिंदुत्व आणि पर्यावरण असे वाद निर्माण करतायत। मंत्री संजय शिरसाट यांची तपोवन वृक्ष तोडीवरील नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। तर दोन्ही विषयांचा पर्यावरणाशी संबंध नसल्याची प्रतिक्रिया। तपोवनातील वृक्षतोडीला पाठिंबा देणाऱ्यांवर आणि टीका करणाऱ्यांवर बोलणार नाही। माझ्यासाठी झाडं महत्त्वाची। तपोवनातल्या वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा केंद्र सरकारच्या दरबारी। तपोवनामधली झाडं तोडू नयेत यासाठी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचं केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटलांची आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 डिसेंबरला चौकशी। चौकशीला पुन्हा बोलवल्यास हजर राहीन दिग्विजय पाटलांचं पोलिसांना उत्तर। जय पवारांच्या लग्नाला जायचं असल्याचं दिग्विजय पाटलांनी सांगितलंय। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक। जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य सूत्रधार। शीतल तेजवानीला थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार। बहरीनमध्ये जय पवारांच्या लग्नाचा उत्साह, तर दुसरीकडे पार्थ पवारांवर मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात चौकशीचं संकट। गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता। सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू नाही। मुंढवा जमीन प्रकरणावरून अंजली दमानी यांची अजित पवारांवर टीका। काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक केल्याचाही दमानी यांचा हल्लाबोल। अजित पवारांना पाकिट घेऊन बदनाम केलं जात आहे। मुंढवा जमीन प्रकरणावरून रुपाली चाकणकरांचं अंजली दमानी यांना उत्तर। अंजली दमानी आणि अंबादास दानवे यांनी एकत्र बसून आधी ठरवावं की नक्की काय आरोप करायचे, चाकणकरांचा हल्लाबोल। श्रीनिवास पवार पुतण्या जयच्या लग्नाला जाणार नाहीत। युगेंद्र पवारांच्या लग्नात अजित पवारांनी जाणं टाळलं होतं। श्रीनिवास पवार बंगळुरूतील लग्नाला सपत्नीक जाणार असल्याची माहिती। शरद पवार, प्रतिभाताई पवार आणि सुप्रिया सुळे जय पवार यांच्या लग्नाला जाणार नाहीत। दिल्लीमध्ये संसदेचं कामकाज असल्यानं सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नाहीत। शरद पवार आणि प्रतिभाताई पवारही लग्नाला अनुपस्थित असतील। राज ठाकरे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर। कापूस, सोयाबीन, धान तसंच सिंचनाबाबतचे प्रश्न 6 दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात कसे मांडायचे, अमोल मिटकरींचा एक्सपोज करत सरकारलाच सवाल। महाराष्ट्रातील भाजप खासदारांची पंतप्रधान मोदींनी शाळा घेतली। संसदीय कामकाजातील सहभाग वाढवा, फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा, मोदींच्या सूचना। खासदारांचं सध्याच्या मंत्रिमंडळाविषयीचं मत काय, याचाही पंतप्रधानांकडून कानोसा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर। आज आणि उद्या पुतीन यांचा दौरा। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत भेट घेणार, तर पुतीन यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह 7 मंत्रीही भारतात येणार। संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि आरोग्य मंत्रीही भारत दौरा करणार। रशियाच्या सेंट्रल बँकेच्या अध्यक्षांचाही शिष्टमंडळात समावेश।
भारत आणि रशियामध्ये संरक्षणासह 25 करार होण्याची शक्यता. S-400 आणि S-500 क्षेपणास्त्र प्रणाली, सुखोई 30 लढाऊ विमानं आणि सुखोई 57 लढाऊ विमानांच्या खरेदीवर भारत चर्चा करणार असल्याची माहिती. विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौऱ्याआधी गंभीर आरोप. सरकारच नाही तर आम्हीही देशाचे प्रतिनिधी. राहुल गांधींकडून नाराजी व्यक्त. रशिया युक्रेन युद्धासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. पुतीन युद्ध संपवू इच्छितात. युद्ध थांबवण्यासाठी ते वाटाघाटीस अनुकूल. ट्रम्प यांच्या सल्लागारांचे संकेत. निवडणूक आयोगाची मुंबई महापालिका आयुक्तांसोबत बैठक. महापालिका निवडणुकीसंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करणार. पक्षाकडून आलेल्या हरकती आणि सूचनांनंतर बैठकीचं आयोजन. गोंदियातील सालेकसा ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला. उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती. तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्याची काँग्रेस उमेदवाराची मागणी. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7,452 हरकती, सूचना, नोंद. अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर करणार. मुंबईत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी स्थगित. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींची माहिती. घरोघरी जाऊन दुबार मतदार हटवणं जिकिरीचं. जोशींचं वक्तव्य. दुबार मतदार हटवण्याची पडताळणी सुरू होती. मनसेकडून नेरूळ इथं आंदोलन. महापालिकेनं 5 एकर आरक्षण टाकलं, परंतु सिडकोनं भूखंड टेंडर काढून खासगी कंपनीला विकला. भूखंड विकले जात असल्यानं मनसे आक्रमक. एल्गार परिषद प्रकरणी गेल्या 5 वर्षांपासून अटकेत असलेल्या हनी बाबू यांना मोठा दिलासा. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांना अखेर जामीन मंजूर. आरोपी खटल्याविना दीर्घकाळ कोठडीत असल्याचं कोर्टाकडून नमूद. डिजिटल सातबाऱ्याला आता कायदेशीर मान्यता. केवळ 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार. तलाठ्याच्या सही आणि स्टॅम्पची गरज उरणार नाही. महसूल मंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्न विचारला होता. मागच्या 23 वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे. सर्व जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील MRI सीटी स्कॅन यंत्र 3 आठवड्यांपासून बंद. खासगी कंपनीचे 43 कोटी रुपये सरकारकडे थकल्यानं केंद्र बंद. सरकारी रुग्णालयातील केंद्र बंद पडल्यानं सामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड. ABP माझाच्या बातमीची आरोग्यमंत्र्यांकडून दखल. राज्यभर MIR सीटी स्कॅन एक्सरे बंद का याची चौकशी करणार. आरोग्यमंत्री आंबेडकरांनी तात्काळ अहवालही मागवला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.